हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा। चला आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ ना खूप छोटूसा आहे, जास्त लॉंग व्हिडिओ घेतला नाही। डेली रूटीनमध्ये ना काही गोष्टी अशा बऱ्याचशा असतात ज्या आपल्याला जमता आणि काही गोष्टी आपल्याला जमत नाही। त्यापैकीच मी आज तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे। सो पटक्यात आहे ना व्हिडिओला सुरुवात केली आहे। चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तुम्हाला काही गोष्टी मी आज शेअर करणार आहे ज्या माझ्या पर्सनल दैनंदिन जीवनात मी अनुभव केलेले आहे। चला सगळ्यात सुरुवातीला आहे ना मी मॅगी बनवून गार्गीला देऊन दिली, कारण तिला आहे ना भूक लागली होती। तर खूप दिवसापासून ना तिने मॅगी खाल्लेली नाही, कारण भरपूर दिवसापासून आम्ही मॅगी डीमार्टमधून किंवा किराणाच्या ज्या सामानामध्ये मॅगी म्हणजे आता बंदच केलं पूर्णपणे, कारण मुलांसाठी की खरंच चांगली नसते। आधी आम्ही खूप खायचो दोघी पण, खुशी मी पण, आता खूपच म्हणजे अवॉइड करतो। तर मॅगी ना आता भरपूर दिवसानंतर आली होती घरात आणि ती मला बोलली की मम्मा मला मॅगी खायची आहे। तर तिनेच घेतली होती, दुकानात गेलो होतो तेव्हा। तर तिला मॅगी करून पटक्यात दिलं आणि नंतर मी आपला छानसा मनी प्लांट मस्त पाणी भरून घेतलं। त्यात मनी प्लांटचं आहे ना पाणी मी चेंज करतच असते रोजच्या रोज, आणि ते खरंच खूप छान आणि मस्त असं दिसतं। जेव्हा पाणी चेंज केलं की त्याला छान धुवून घेते मी पाण्यासोबतच, कसं मस्त फ्रेश वाटतं तो। चला बोलता बोलता इकडे मी भाजी करायला घेतली होती। तर आज मला बनवायची होती उडदाची डाळ आणि भाकर। तर माझ्या मिस्टरांना ना आज खायची होती उडदाची डाळ, आणि त्यांना ना अशीच आवडते। फक्त 4-5 मिरची घ्यायची हिरवी, लसूण आणि जिरे ठेचून घ्यायचं छान, आणि तो ठेचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि त्यात डाळ सोडून हळद आणि नमक घालायचं फक्त, बस एवढ्या 3-4 गोष्टी घालून अशी ही डाळ तयार होते आणि खरंच खायला खूप चविष्ट लागते। सो त्यांना अशी पातळशी अशीच साधी सिंपल भाजी आवडते उडदाची डाळची। त्यानंतर हातोहात भाकरी करायला घेतल्या। चला महत्त्वाची टिप जी सांगणार होती मी आज तुम्हाला, म्हणजेच काही गोष्टी माझ्या ज्या पर्सनल दैनंदिन जीवनातल्या शेअर करणार होती त्यापैकी हे एकच। म्हणजे मी जसं 7वी-8वीला होते ना त्यावेळेसच माझ्या आईने मला भाकर बनवायचं शिकवलं होतं। म्हणजे जास्त शिकवायची पण गरज नाही, फक्त मला दाखवली होती की कसं करायचं काय करायचं, आणि बेसिक 2 ते 3 गोष्टी मला तिने सांगितल्या, त्याच मी फॉलो केल्या आणि आत्तापर्यंत मला एवढ्या छान भाकरी जमताना खरंच मी सांगू शकत नाही। तर साधे आणि सिंपल गोष्ट तिने मला सांगितली होती की जेव्हा मी 10वीला गेले ना त्यावेळेस एकदम परफेक्ट अशी भाकर टाकायची मी, आणि जेव्हा 7वी-8वीला असताना ना अशी तोडकी मुडकी भाकर जमायची मला, तेव्हा एवढ्या बऱ्यापैकी नाही जमायची। तर ती मला बोलली होती की जेव्हा पण आपण पीठ भिजतो, म्हणजे पीठ जेव्हा आपण तयार करतो भाकरीचं, तर त्यावेळेस आहे ना छान त्याला ना रगडायचं, छान त्याची मेहनत घ्यायची। जर आपण जेवढं जास्त पीठ रगडू ना तेवढीच आपली भाकर आहे ना टम्म अशी फुलून तयार होते आणि खायला देखील ना मस्त लागतं, कारण रगडल्याने ना पीठ हलकं होतं आणि त्याच्याने भाकर छान टम्म फुलते पण। आणि मी माझ्या हातची भाकर माझ्या आईला खूप आवडते, अजूनही आवडते आणि आधी पण आवडायची। तर तिला आहे ना माझ्या हातची भाकर यासाठी आवडते कारण माझी भाकर आहे ना एक समान बारीक असते, ना कुठे जाड ना कुठे बारीक असं नसते, पूर्ण सारखी मिडियम असते, त्यामुळे तिला फार आवडते। आणि तिच्या काही टिप्स ज्या मला सांगितलेल्या होत्या त्याच मी फॉलो करून अशी परफेक्ट भाकर शिकली होती, आणि मला असं जास्त वेळ लागला नव्हता भाकर शिकायला। चला बोलता बोलता माझं भाकरी टाकल्या गेल्या, भाजी पण तयार होती आणि आता ताट वाढायला घेतला। यांना भूक लागली होती आणि आत्ता सीझन चालू आहे कैरीचा, तर कैरी तर बनतेच, प्रत्येकाच्या घरात आत्ता कैरी राहीलच। सो चला मी पटक्यात त्यांना वाढून देते आणि पुढच्या कामांना सुरुवात करते। तर भाकरीचं तुम्हाला कळलंच असेल बेसिक काही गोष्टी, म्हणजे पीठ रगडायचं आणि दळायच्या वेळेस आहे ना व्यवस्थित दळून आणायचं त्याला। गव्हावरती जर दळलं थोडं पीठ म्हणजे चिकट होतं आणि त्याच्याने भाकर छान रगडली जात नाही आणि ती बनवली देखील जात नाही। तर मला एका हाताने देखील भाकर जमते आणि मी अशा प्रकारे माझ्या भाकरी टाकत असते। जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल ना त्याच्यावरती तर मी नक्की बनवेल। चला मग बोलता बोलता आता माझे पुढचे कामं करायला घेते। तर त्या अगोदर ना सगळ्यात मी कपडे वाळत घातले, कारण ऊन छान पडलेलं होतं आणि जेवणं पण मस्त झालेली होती। म्हटलं चला आता हातोहात कपडे वाळत घातल्यानंतर माझं एक महत्त्वाचं काम राहिलं होतं, मला दळण बनवायचं होतं आणि गहू निवडायचे होते। तर गहू तर आम्ही जास्त नाही आणत, कारण इथले दमट वातावरण असल्यामुळे ना गव्हात पटक्यात कीड लागतं, आणि मला तरी नाही वाटत की एवढ्याशा गव्हासाठी इंजेक्शन किंवा बोरिंग पावडर वगैरे टाकावं। सो मी काय करते असे लगेचच आणते आणि लगेचच दळायला घेते, आणि तसंच मला आत्ता तरी इथं आल्यापासून मला तसं तेच कम्फर्टेबल वाटतं। कारण काय होतं मग जास्तचं जर मी सापटा करून ठेवला ना तर ते जास्त निवडायला खूप जीवावर येते, कारण
त्यात तुम्ही बोरिंग मागच्या वेळेस मी पाहिलं होतं बोरिंग पावडर टाकून देखील ना मी गावाला चालले जाते, तर त्यानंतर देखील खूप घाण झालेली होती गव्हांमध्ये, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. तर गव्हाची गोणी आणलीच होती आणि यात आधी माझं एक दळण झालेलं होतं, सो ती वरतीच पडली होती आणि आज मी करायला घेतलं. म्हटलं चला, तर गव्हामध्ये काही खडे किंवा काही कीड किंवा काहीच नव्हतं, पण मी तरी ना सेफ्टीसाठी एक हात मारून घेत असते, त्याला निवडून किंवा त्याला गाळून घेत असते. कारण याच्याने ना जर कुठे काही दिसलं, एखाद दगड चुकून जर आपल्याला दिसला किंवा चुकून राहिलेला असला त्यात, तर आपल्याला दिसतोच तो. पण तसं काही झालं नाही, एकही दगड नव्हता. छान दळण करून घेतलं आणि मला त्यांना दळण ठेवायला पण जायचं होतं. तर हे जे व्हाईट पिशवीमध्ये तुम्हाला दिसत असेल ना, तर ही ज्वारी आहे. तर याचं पण मला कळण्याचं पीठ बनवायचं आहे, त्यासाठी मी तिला सांभाळून ठेवले आहे. तर आईने भरपूर दिवसापासून पाठवली होती आणि हातोहात आज मी तिला देखील निवडून घेतली, छान गाळून घेतली, कारण त्याच्यात थोडं धनुर झालेलं दिसलं होतं मला. सो एवढीशा याच्यात मला तर काही वाटलं नाही की आता काही करावं. म्हटलं चला आता दळायलाच द्यायची, तर छान निवडून वगैरे देऊ. पण सध्या मी ज्वारीचं दळणार नाही, 1-2 दिवसानंतर पाहू. आता भाकरीचं पीठ आहे, तर ते जास्त दिवसाचं जर दळून ठेवलं ना, तर ते पण खूप विचित्र लागतं, कडू लागतं खायला आणि भाकर देखील खराब होऊन जाते. आणि माझं कसं भाकर जास्त खाल्ली जात नाही ना, त्यामुळे मी एक्स्ट्राचं दळण करून ठेवत नाही, आम्ही चपातीच जास्त खातो. सो चला, आता झालेले होते सगळे कामं, म्हटलं पटक्यात झाडू मारून घ्यावं, कारण दळण केलं होतं तर घाण थोडीफार असतेच खाली पडलेली. तर अशा प्रकारे, आणि गव्हाची गोणी ना मी त्या छोट्या बॉक्समध्ये ठेवत असते, म्हणजेच छोट्या त्या डब्यामध्ये, प्लास्टिकचा जो आहे तो त्या ड्रममध्ये ठेवत असते मी. तिथंच गव्हाची गोणीची जागा केलेली आहे. तर आणि त्याच्यावरती रुमाल टाकला की वाटत नाही, तो टेबलच वाटतो एक प्रकारे. सो अशा प्रकारे ना काही छोट्या छोट्या गोष्टींपासून मी माझं घर डेकोर करायचा प्रयत्न करत असते. चला, म्हणजे याच्याने जागा पण आपली आटली जाते आणि सामान देखील आपला छान मस्त सेट होऊन जातो. लोक 4 असो की 2 असो, कामं हे संपत नसतात, कामं निघतच असतात, दिवस अपूर्ण पडतो, पण कामं काही संपत नाही घरातले. चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.